या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकांमध्ये सर्व सार्वजनिक मंडळांनी लेझर आणि बीम लाईट वापरू नये। प्रखर प्रकाशामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी ही बंदी घालण्यात आली आहे। आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर ऍक्शन घेण्यात येईल अशा सक्त सूचना वजा आदेश पोलीस आयुक्त M राजकुमार यांनी बुधवारी काढला। शहरामध्ये गुरुवारी 3 ते 12 ऑक्टोबर पर्यंत नवरात्रोत्सव साजरा होत आहे। जवळपास 400 मंडळांकडून शक्ती देवीची प्रतिष्ठापना होणार आहे। विजयादशमी निमित्त मिरवणुकीने श्री शक्ती देवी उत्सवाची सांगता होते। त्याच दिवशी धम्मचक्र प्रवर्तन दिनही साजरा करण्यात येतो। धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ही सार्वजनिक मंडळे मिरवणुका काढतात। या प्रसंगी विविध शक्ती देवी मंडळे आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाची सार्वजनिक मंडळे स्पीकर लावतात। त्यासोबतच प्लाझ्मा, लेझर आणि बीम लाईटचाही वापर करतात। प्रखर प्रकाशामुळे डोळे दिपून अनुचित प्रकार घडू शकतो, यासाठी हा आदेश बजावण्यात आला आहे। लाईटच्या प्रखर प्रकाशामुळे वाहन चालकांचे डोळे दिपून दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। शक्ती देवी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन मंडळाचे सदस्य आणि मिरवणुका पाहण्यासाठी आलेल्या लोकांना डोळ्यांच्या इजा होऊ शकतात। त्यामुळे सार्वजनिक मंडळांनी मिरवणुकीत लेझर व बीम लाईटचा वापर करू नये अशा सक्त सूचना पोलीस आयुक्तांकडून दिल्या आहेत। 3 ते 13 ऑक्टोबर सकाळी 10 पर्यंत हा आदेश लागू असणार आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।